नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी दररोज आपल्या चॅनलवरती वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण बघत असतो. आजही एक नवीन जॉब अपडेट बघत आहोत, ते पण मराठीतून. पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे हे जॉब अपडेट आहे. तुम्ही जॉब करायचं असेल, पुण्यातून जॉब करायचं असेल आणि इथे ॲप्लिकेशन कसं करायचं माहीत नसेल किंवा हे जॉबबद्दल जास्त काही माहिती नसेल, हा व्हिडिओ पूर्ण बघा. नक्कीच तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाणार आहे. निवड प्रक्रिया काय असणार आहे, ॲप्लिकेशन स्टार्ट डेट काय आहे, लास्ट डेट काय आहे, अर्ज पाठवायचा कसा आहे, नोकरीचे ठिकाण पुणे आहे. आपण पूर्णपणे सविस्तर माहिती बघणार आहोत. कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती पोहोचून जाईल. सो इथे पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. तुमची वयोमर्यादा जर 18 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकता. कॅटेगरी म्हटलं तिथं महाराष्ट्र शासनातर्फे जॉब आहे. महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी आहे. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही असू द्या, तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहात. तुम्ही फ्रेशर असू दे किंवा अनुभवी उमेदवार असो, तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. सो पूर्णपणे माहिती बघून घेऊयात. चला तर मग हे PDF आहे माझ्याकडे, आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण वेगवेगळे व्हिडिओज इथे दररोज शेअर करतो. बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती असू द्या, महानगरपालिका असू द्या किंवा गव्हर्नमेंट वेगवेगळ्या जॉब अपडेट्स आहेत. त्याच्यानंतर इथे पुण्यामधले जॉब्स असू द्या, IT कंपनीजचे जॉब्स असू द्या, मी दररोज वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी शेअर करते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नक्कीच फायद्याचं होईल. इथे नोकरीचे पूर्णपणे अपडेट असतात. सो नक्कीच तुम्ही बघू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. जी आहे, जाहिरात आलेली आहे, PDF आलेली आहे, ती पूर्णपणे माहिती बघूया. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 8 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. ही जी फॉर्म आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे, ते आपण पूर्णपणे बघून घेऊया. सो इथे पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे येथे शिक्षेत्र क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर, म्हणजे ते क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटरसाठी पद आहेत. त्यामध्ये 16 पदं दिलेली आहे तुम्हाला. क्लर्क कम डेटा एंट्री, त्याच्यामध्ये तुम्ही हॅव पास द डिग्री एक्झामिनेशन, म्हणजे तुमचं BSc कंप्लीट झालं असेल तर वेल अँड गुड. हॅव अटेंड द एज ऑफ 18 वर्ष, म्हणजे तुमचं 18 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. इथे बघा सॅलरी दिलेली आहे. बघा मानधन आहे 21,840 रुपये आहे. आणि तुम्हाला सकाळी 9 ते संध्याकाळी याच्यामध्ये तुम्हाला 16/12/2023 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्यानंतर उमेदवारांनी सोबत जोडलेले अर्ज नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांची गरज आहे. कागदपत्रांची गरज आहे, प्रिंट कॉपी पाहिजे आहे, हॉट कॉपी पाहिजे आहे, ते तुम्ही जॉईन करायचं आहे. यामध्ये अजून काही सांगितलेले आहे माहिती. तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते आहेत. फोटो ID पाहिजे आहे, त्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, पॅन कार्ड हे पाहिजे आहे. जन्मतारखेचा पुरावा पाहिजे आहे, जन्म दाखला पाहिजे, शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे किंवा रहिवासी दाखला पाहिजे आहे. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र पाहिजे आहे, पदवी उत्तीर्णित मार्कशीट पाहिजे आहे, टायपिंगचं प्रमाणपत्र पाहिजे आहे, MSc/ITचं प्रमाणपत्र पाहिजे आहे. अनुभव असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास जोडायचं आहे. उमेदवाराचं पात्राच्या जाहिरातीतल्या अर्हता किंवा अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्रांच्या आधारे तपासली जाईल. म्हणजे तुमचं पूर्ण डॉक्युमेंट्स बरोबर असतील, ही जी लिस्ट सांगितलेली आहे त्यानुसार असेल तर तुमची नक्कीच इथे सिलेक्शन होणार आहे. 16 डिसेंबर 2023 पर्यंत ही लास्ट डेट आहे. मुदतवाढ दिली जाणार नाही, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. जॉब लोकेशन म्हटलं तर पुणे आहे. उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा इथे 43 वर्ष सांगितलेली आहे. कोणतीही चुकीची माहिती सादर करायची नाही हे सांगितलेलं आहे. तुम्ही मेल असू द्या, फिमेल असू द्या, कोणीही इथे अप्लाय करू शकता. कोणतीही फी नाहीये हे सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता म्हटलं तिथे सांगितलेला आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे सांगितलेलं आहे. हे पूर्ण लिंक आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि इथे निवड प्रक्रिया हे मूळ शैक्षणिक अर्हता व अनुभव गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. म्हणजे आता मूळ शैक्षणिक अर्हता 60 गुण दिले जाणार आहे. जर अनुभव किंवा शासकीय कामाचा कोणता अनुभव असेल तर 4 गुण प्रतिवर्ष, म्हणजे 20 गुण सांगितलेला आहे. खाजगी कामाचा अनुभव असेल तर 2 गुण प्रतिवर्ष असं सांगितलेलं आहे. एकूण 100 गुण इथे दिलं जाणार आहे. त्यानंतर इथे अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा मेन्शन केलेला आहे. ही लिंक मी तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही एकदा चेक करायचं आहे. हे पूर्ण अर्जाची माहिती आहे. अर्जामध्ये पदाचे नाव द्यायचं आहे, तुमचं वैयक्तिक माहिती, पर्सनल इन्फॉर्मेशन पूर्णपणे भरायचं आहे. त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे काय हे पूर्ण या बॉक्समध्ये भरायचं आहे. तुमची टक्केवारी आहे, निकाल दिनांक, तुमचं बोर्ड कोणता होता, विषय कोणता आणि शिक्षण.
त्यानंतर संस्था कोणती झालेला आहे अनुभवासाठी हे तुम्हाला हे कॉलम टेबल दिलेलं आहे. तुम्ही माहिती इथे पूर्णपणे भरून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण जोडून तुम्हाला हे सबमिट करून घ्यायचं आहे. जे दिलेला पत्ता आहे तिथे जोडून द्यायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने हे लक्षात घ्या, ऑनलाईन नाही आहे आणि आजपासून सुरू झालेले आहे. तुमच्याकडे 8 दिवसांचा वेळ आहे. तुम्हाला जर पुण्यात जॉब करायचा असेल तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करायचं आहे. सॅलरीसुद्धा खूप चांगली सांगितलेली आहे, 21,840 आहे. बट हे जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. ही कॉन्ट्रॅक्ट कंत्राटी भरती आहे. तुम्ही हे पण लक्षात घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.